हरिओम. आज गुरुवार 9 जुलै 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की नाम घेण्याचा निश्चय करावा. ऐकूया त्यांचे विचार. जे दृश्य असतं ते आज ना उद्या नाश पावतं. दृश्य हे स्वतंत्र नसतं, भगवंतांच्या अधीन असतं. म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावं. आपला देह दृश्यच आहे, त्याला चालवणारा भगवंत देहामध्ये आहे. त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे अनुसंधान राहणं भगवंताच्या नामाने साधतं. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपलं चित्त नामामध्ये गुंतलं म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येतं. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागतं, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुख दुःख नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असताना भगवंताचं नाम कधीही विसरू नये. आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावं. आपण प्रपंची लोक आहोत, म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्या वाचून कधी राहू नये. पण प्रपंच हेच आपलं सर्वस्व आहे असं न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरुरी आहे. उगीच भलत्याच्या सांगण्याला भुलू नये आणि अनिती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावं. सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असे जो वागेल त्याचं कल्याण राम खात्रीने करेल, हे मी सर्वांना वचन देतो. बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो. खरोखर हे सर्व हिंगजिऱ्याचेच गिऱ्हाईक आहेत. देवासाठी देव पाहिजे असं म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही. जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा. अगदी विषारल्या माणसांना सुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा. त्याच्याजवळ नुसतं जाऊन मी शरण आलो आहे असं म्हटलं तरी पुरं होतं. हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फरक नाही, पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत. अलीकडे ते जास्त संकुचित झालेत. पूर्वी खेडेगावांमध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावं अशी बुद्धी असायची, पण आता काळ पालटलाय. तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटतं की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली. मी सांगितलेलं तेवढं करीन असा निश्चय करा. कशाची काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. दुःखाची जाणीव नसल्यावर दुःखच राहून बिघडलं कुठे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.